आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा आजच दिल्ली दौरा आहे। या दौऱ्यात ते वरिष्ठ कायदे तज्ञांसोबत चर्चा करतील। शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून 1 ते 2 दिवसात नोटिसा पाठवल्या जाणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर कायदे तज्ञांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे आणि यावर संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। विधानसभा अध्यक्षांकडून एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील नोटीस घातली जाणार आहे या अपात्रतेच्या प्रकरणामध्ये। मात्र उद्धव ठाकरे हे विधानसभेचे सदस्य नाहीत तरी त्यांना अशा पद्धतीची नोटीस का घातली त्याचाही प्रश्न। कारस्थान, वेळ काढूपणा, सत्तेचा गैरवापर, बरं का, यापेक्षा वेगळं काही। खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। मराठा आरक्षण बैठकीवरनं टीका देखील त्यांनी केलेली आहे। बैठकीला ठाकरे गटाचं कुणीही आलं नाही। मराठा आरक्षणाबाबतची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचं कुणीही आलं नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे हे दिसलं, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील सर्व खासदारांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित केली होती। खासदार हेमंत पाटील यांनी त्या संदर्भातला पुढाकार घेतला होता, पण दुर्दैवाने उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाचे कोणी खासदार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि यावरूनच त्यांची मराठा आरक्षणासंदर्भातली आस्था दिसून येते। आणि यापूर्वी पण सामनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कित्येक वेळा खिल्ली उडवलेली आहे। त्यामुळे कालच्या त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा दिसून येतं की मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काल स्पष्ट झाली की त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाहीये। धनगर आरक्षणाबाबत आज महत्त्वाची बैठक राज्य सरकारनं बोलावलेली आहे। या बैठकीला धनगर समाजातल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेणार आहेत। अहमदनगरच्या चौंडी इथं धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। गेले 15 दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला चौंडी इथले कार्यकर्ते, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह कार्यकर्ते मुंबईला रवाना झालेत आणि त्यामुळे आता या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जर राज्य पेटवायचं नसेल, धनगर बांधवांच्या हातामध्ये दगड आणि कुऱ्हाडी द्यायच्या नसतील, तर तुम्ही लवकरात उद्या जळता महाराष्ट्र बघायचा नसेल तर या उपोषणकर्त्यांची दखल घ्या आणि धनगर आरक्षण अंमलबजावणीचा वट हुकूम काढा। आज मेंढ्या आम्हाला पाठिंबा द्यायला आल्यात, मुके प्राणी इथपर्यंत आलेत। तुम्ही लवकरात लवकर बघा, नाहीतर आम्ही उद्या उभा महाराष्ट्र जळता बघाल, पेटता महाराष्ट्र बघाल। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 12 दिवसांपासून चौंडी इथं सुरू असलेल्या उपोषणाची सरकारनं दखल घेतलेली आहे। उपोषणकर्त्यांना सरकारनं चर्चेला बोलावलेलं आहे। धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार एक पाऊल पुढे आल्याचा आनंद आहे आणि या चर्चेतनं धनगर आरक्षणाचा आणि धनगरांच्या इतर समस्या मार्गी लागतील असा विश्वास माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी व्यक्त केला आहे। आमच्या फक्त 3च मागण्या आहेत। महत्त्वाची म्हणजे धनगर आरक्षण अंमलबजावणी, दुसरं म्हणजे जे आदिवासींना तेच धनगरांना, असं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं आणि त्याच्याप्रमाणे 13 GR निघाले, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि मुख्य म्हणजे मेंढपाळ जे खरंच आज खूप पाठीमागे राहिलेले आहेत, त्या मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। नागपुरात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। ओबीसी आंदोलनाचा आज 12वा दिवस आहे। 15 जणांचं साखळी उपोषण सुरू आहे, तर सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध केलाय। राज्य सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला विरोध करत जे आहे ते नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघानं साखळी उपोषणाला सुरुवात केली। या साखळी उपोषणाचा 12वा दिवस आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन जे आहे ते लवकरच चर्चेला बोलविण्याचं निमंत्रण देणार असल्याचं सांगितलं। मात्र 12 दिवस उलटून देखील चर्चेला बोलविलं नसल्यानं आता हे सगळं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार जो आहे तो राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतलेला आहे।
आपण आज पाहतोय की सरकारनं जे आहे ते धनगर जे आरक्षणासाठी आंदोलन करतात त्यांना चर्चेला बोलवलं, मात्र कुठेतरी ओबीसी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आंदोलकांचा आहे. आपल्यासोबत स्वतः राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड आहेत. सर, खरं तर आज धनगरांसोबत बैठक होत आहे, ओबीसींचा लढा तीव्र होतोय, तरी सरकार दखल घेत नाही आहे. हीच फार मोठी शोकांतिका आहे की 400 जातीचा समूह असलेला हा 60% ओबीसी समाज आपल्या संविधानिक मागण्यांसाठी 10 सप्टेंबरपासून या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत आहे. या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मागच्या शनिवारी या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या आणि लवकरच आठवड्याभराच्या आत आम्ही तुम्हाला चर्चेला बोलवून त्यातनं मार्ग काढून सकारात्मक चर्चा घडवून आणू असं आश्वासन दिलं. आता उद्या शेवटचा दिवस आहे, आठवडा संपत आहे, अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी निमंत्रण मिळालेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं या मागणीसाठी म्हणून ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. परळीतनं ओबीसी जनमोर्चाचे राज्य उपाध्यक्ष टीपी मुंडे या मोर्चाचं नेतृत्व करतायत. परळी ते बीड अशी 90 किलोमीटर कार रॅली काढण्यात आलेली आहे. परळीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली बीडमध्ये आली आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे नगर महामार्गालगत वाघोलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. यावेळेला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडळकरांच्या प्रतिमेला यावेळेला जोडे मारले गेले. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे. गोपीचंद पडळकर यांना पुणे नगर महामार्गावर फिरू न देण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यांनी निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जोडे मारण्यात आले आणि मी फडणवीस साहेबांना एवढीच सर्वांच्या वतीने विनंती करते की आपण अशा विकृत घाणेरड्या माणसांना आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी. भाजपचं लोकसभेसाठी मिशन 45+ असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलेलं होतं आणि भाजपनं आता आपल्या आमदारांना मंत्रिपदाची वाट पाहू नका, कामाला लागा असे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांना हे आदेश दिलेत. आमदारांकडे विशेष जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे. विस्तारापेक्षा निवडणूक महत्त्वाची असल्याचं भाजपनं आपल्या आमदारांना सांगितल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आणि यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी भारताच्या संसदीय यात्रेमधला एक सुवर्ण क्षण होता. त्या क्षणाचे भागीदार या सभागृहातल्या सगळ्या पक्षांचे सगळे सदस्य आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी सभागृहाचे आभार मानले. मातृशक्तीमध्ये निर्माण होणारा विश्वास देशाला नव्या उंचीवर नेईल आणि या कामात तुम्ही सर्वांनी जे समर्थन दिलं, जी चर्चा केली, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आभार मानले. देश की मातृशक्ति का जो मिजाज बदलेगा, जो विश्वास पैदा होगा, वो देश को नई ऊंचाइयों पर ले जाने वाली एक अकल्पनीय अप्रतिम शक्ति के रूप में उभरेगा, ये मैं अनुभव करता हूं. और इस पवित्र कार्य को करने के लिए आप सबने जो योगदान दिया है, समर्थन दिया है, सार्थक चर्चा की है, सदन के नेता के रूप में मैं आज आप सबका पूरे दिल से, सच्चे दिल से आदरपूर्वक अभिनंदन करने के लिए खड़ा हुआ हूं, धन्यवाद करने के लिए खड़ा हूं. नमस्कार. भारत आणि कॅनडा दरम्यान दिवसेंदिवस तणाव वाढत चाललेला आहे आणि आता भारतानं कॅनडासाठीची व्हिसा सेवा स्थगित केलेली आहे. कॅनडातनं भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्यात आलेली आहे. BLS इंटरनॅशनल वेबसाईटच्या द्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. काहीच दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येत एका भारतीय एजंटचा हात असल्याचा बिनबुडाचा आरोप केलेला होता
आणि त्यांच्या या बेछूट आरोपांमुळे दोन्ही देशांमध्ये आता हा नाहक तणाव निर्माण झालाय. भारतानं सुद्धा कॅनडाच्या या बेजबाबदार विधानाचं जोरदार खंडन केलं होतं. राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये रेल्वे स्थानकांवर जात हमालांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. हमालांना मिळत असलेले पैसे आणि वैद्यकीय सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली आहे. यावेळेला राहुल गांधींनी हमालासारखा वेशही परिधान केला आणि बॅगा देखील उचलल्या. यावेळेला अनेक हमालांनी आपल्याला कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी राहुल गांधींसमोर मांडल्या. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांनी सिंधुदुर्गातल्या कुडाळ इथं जात आमदार वैभव नाईकांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेला ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. आदित्य ठाकरे कुडाळ, सावंतवाडी आणि मालवण तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत. आर्थिक गुन्हेगार उद्योजक मेहुल चोक्सीला उच्च न्यायालयानं दणका दिलेला आहे. भारताच्या बाहेर मेहुल चोक्सी पळून गेलेला आहे आणि चोक्सीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय. मेहुल चोक्सीचा FIR रद्द करा हा दावा अमान्य करण्यात आलेला आहे. भारताबाहेर गेल्यानंतर FIR दाखल झाला म्हणून काय झालं अशी हायकोर्टानं कठोर शब्दात वकिलांना विचारणा केली आहे. मेहुल चोक्सीचा जामीन अर्ज फेटाळताना कोर्टानं कडक शब्दात ताशेरे देखील ओढलेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या संदर्भातला निर्णय सुनावलेला आहे. राज्यातल्या जनतेला बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारनं काही महिन्यांपूर्वी वाळूचं नवीन धोरण अंमलात आणलं. अनेक ठिकाणी शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले असून अहमदनगरमधल्या राहता तालुक्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते नव्यानं शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आलेला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून वाळूचं नवीन धोरण राज्यामध्ये लागू झालं आणि अनेक डेपो राज्यामध्ये सुरू झाले. आज देखील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात एक डेपो सुरू करण्यात आलाय. हाच तो वाळूचा डेपो आहे. दाड गावामध्ये आज या वाळू डेपोचं उद्घाटन महसूल मंत्र्यांनी केलंय आणि जवळपास राज्यामधला जर विचार केला तर 78 ठिकाणी वाळूचे डेपो सुरू करण्यात आलेले आहे, ज्यामुळं या डेपोतनं नागरिकांना 600 रुपये ब्रासने घरपोच वाळू दिली जाते. जे वाहतूक खर्च आहे तो नागरिकांना करावा लागतोय. मात्र यामुळं सहजतेनं वाळू नागरिकांना उपलब्ध होते, त्यामुळं त्यांचं जे बांधकाम आहे ते सुलभ रीतीनं होतंय. गावागावात आपण जर बघितलं तर या वाळू तस्करीमुळं दहशत वाढलेली होती, गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. यावर देखील कुठेतरी नियंत्रण या धोरणामुळं आलेलं दिसतंय आणि 78 ठिकाणी आता वाळू डेपो सुरू झालेत. आणखी देखील अनेक ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे आणि हे जर वाळू डेपो सुरू झाले तर आता जो विलंब होतोय वाळू मिळण्यासाठी तो देखील लवकरच दूर होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. शिर्डीतल्या सावळी विहीर गावात एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. जावयानंच पत्नी मेवणा आणि आजे सासूची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केलेली आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं असून या हल्ल्यामध्ये त्याचे सासू, सासरे आणि मेवणी गंभीर जखमी झाले. जखमींवर शिर्डीतल्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर आरोपी जावई असलेला सुरेश निकम याला नाशिकमधनं पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी शिर्डी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. अचानक माझ्या नंदेचा नवरा आला आणि त्यांनी दार खोलताच चाकूने वार केले सगळ्यांवर. काही बसले नाही, बोलले नाही, काही नाही, डायरेक्ट वार करायला सुरू केली. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरमधल्या पिंपळवाडी इथं बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झालाय. इथं अनेकदा वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यावर वाहतूक पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. रात्रीच्या वेळेला रस्ता ओलांडताना कारनं दिलेल्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. क्विंटल झाली आहे आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय.
तर रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारा मिनी ट्रक टायर फुटून उलटल्याची घटना वाशिमच्या विठोलीजवळ घडली आणि अपघातानंतर काही वेळातच त्यातील तांदळाच्या गोण्या नेण्यात आलेल्या असून पोलीस आणि पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय. तर लाखनी शहरामधील ग्रीन फ्रेंड्सच्या निसर्ग मित्रांनी 3 वन्यजीवांना वनदान दिलंय. तर घरामध्ये शिरलेलं उंदीर मांजराचं पिल्लू टेरेसच्या जाळीत अडकलं होतं. वानर आणि कणात उठलेल्या सापावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलंय. आरक्षणाच्याच मुद्द्यावर नागपुरामध्ये ओबीसी राष्ट्रीय महासंघाचं आंदोलन सुरू आहे आणि दरम्यान आंदोलकांच्या चर्चेसाठी आज सरकारचे प्रतिनिधी येऊ शकतात. त्यामुळे आज तरी आंदोलनावर तोडगा निघतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटी इथं आंदोलनस्थळी जाण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून सुरू आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या राज्यप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीनंतर दिलीपराव सोनवणे यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे आणि आगामी काळात प्राध्यापक आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितलंय. एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आणि या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंनी याचिका दाखल केली होती. राज्यभरामध्ये आगामी 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून आजपासून पुण्यासह घाटमध्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सोबतच शुक्रवारपासून राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे आता 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला चांगलाच फटका बसलाय. जोरदार पावसामुळे गणेश भक्तांना मिरवणुकीतून काढता पाय घ्यावा लागला. तर ठाण्यासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे आता भातसा धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीकाठच्या 52 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. तर राज्यात तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि काही जिल्हे हे रेड झोनमध्ये आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर नाशिककरांवर यंदा ऑक्टोबरपासूनच पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय. पाणीसाठा 15 ऑक्टोबरपर्यंत वाढला नाही. तर गंगापूर, मुकणे, दारणा, पालखेड धरण समूहामध्ये 60%च पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी सोडावं लागणार आहे आणि त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागात यंदा ऑक्टोबरपासूनच कपातीला सुरुवात करावी लागणार आहे. तर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आणि त्यानुसार उत्तर कोकणातील नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यामध्ये प्रवाही वळण योजनेद्वारे आणि उपसा नदी जोड योजनांचं काम प्राधान्यानं हाती घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी एकूण 14,040 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. तर वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामध्ये सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून त्या पार्श्वभूमीवर आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली आहे. तसंच नुकसानीचं सर्वेक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये अँटी रेबीज इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आणि उपचारासाठी 400 ते 500 रुपयांचं अँटी रेबीज लसीचं इंजेक्शन बाहेरून विकत आणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. तर आज घडीला घाटी रुग्णालयामध्ये एकही इंजेक्शन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तर राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीकडे 1.25 लाख टन कोळशाची तूट निर्माण झाली असून सध्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये 4 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे आणि सध्या राज्यात विजेची मागणी 22,000 मेगावॅट इतकी झाली आहे. मात्र कोळशाअभावी वीज निर्मिती करण्यात अडचणी येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र बीड जिल्ह्यामध्ये परळी इथं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाच्या विरोधात लातूर बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. तर लातूर जिल्हा हा सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे आता सोयाबीन संशोधन केंद्र लातूर इथं स्थापन करावं अशी मागणी केली जाते.
नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा कांदा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. तर बुधवारी कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे 1 लाख क्विंटलच्या लिलावाला फटका बसला असून 20 ते 25 कोटींची उलाढाल थंडावली आहे आणि याचा परिणाम गणेशोत्सवामध्ये देशांतर्गत बाजारात पुन्हा कांदा कोंडी होण्याची शक्यता आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सप्टेंबरमध्ये हिवताप, डेंग्यूच्या डासांच्या वाढीसाठी पोषण वातावरण तयार झालंय. परिणामी गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये या दोन्ही आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं अहवाल जाहीर केलाय. तर यामध्ये 18 सप्टेंबरपर्यंत हिवतापाचे 756 आणि डेंग्यूचे 703 रुग्ण आढळले. तर श्री गणेश साई हायकोर्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला गोरेगाव पहाडी इथं घरं मिळणार आहेत आणि याबाबत घरं बांधून देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडाला दिले. 2009 पासून न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी घरांसाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानंतर गोरेगाव पहाडी इथल्या भूखंडावर त्यांना घरं बांधून दिली जाणार आहेत. मंत्रिपदाची वाट पाहू नका, लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश भाजपनं ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गानं बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय. यावर तोडगा काढण्यासाठी दादा भुसे यांनी बैठक घेतलेली आहे. दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र व्यापारी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आम्ही स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय कळवू असं यावेळेला व्यापाऱ्यांनी सांगितलं. कांद्याची जी काही रेग्युलर आपली रुटीन खरेदी सुरू आहे ती सुरू ठेवावी. गणेशोत्सव आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक सण त्या ठिकाणी येत असताना त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी बांधव असल्यामुळे कांद्याचं शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून आपण कांदा खरेदी सुरू करावी असं त्यांना विनंती आवाहन करण्यात आलेलं आहे. कांदा आणि टोमॅटोनं काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. मात्र सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. व्यापारी असोसिएशननं मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना केलेल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यानं व्यापाऱ्यांनी हा संप पुकारलाय आणि त्यामुळे नाशिकमधील सगळ्याच बाजार समित्यांमधले लिलाव हे बेमुदत काळासाठी बंद असणार आहेत. नेहमी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून जाणारा हा परिसर बुधवारी सुन्न होता. बाजार समितीच्या आवारात स्मशान शांतता पसरली होती. व्यापारी संघटनेच्या पत्रास मुख्यमंत्री तसंच पणन मंत्र्यांकडून योग्य तो प्रतिसाद न आल्यानं व्यापारी संघटनेनं बेमुदत संपाचा इशारा दिला. तर सणासुदीच्या दिवसात संप न करण्याचं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलं. सर्वात प्रमुखाने मागणी अशी आहे का नाफेड आणि एनसीएफ जो माल घेत आहे तो माल देशावरला त्यांनी स्टॉल लावावे किंवा रेशनिंगमध्ये खाणाऱ्यांना कांदा कमी भावात भेटला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. आमचा माल विक्रीला जातोय आज भारत देशामध्ये त्या ठिकाणी नाफेडनी माल विक्रीला पाठवू नये ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. मार्केट फीचा दर 100 रुपयाला 1 रुपया आहे तो 50 पैसे करावा. आडतीचे दर संपूर्ण भारतात 1 करावेत. 4% आडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत आहे. कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द करावं. नाफेड NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी. देशांतर्गत व्यापारावर 50% सबसिडी देण्यात यावी. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सरकार सोंगडोंग करतंय आणि निर्यात दर वाढवून त्यांनाच कुठेतरी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय असं वडेट्टीवार नाही. वडेट्टीवार सांगतो ना मी. वडेट्टीवार सध्या 120च्या स्पीड नाही. त्यांना 120च्या स्पीडनी बोलावं लागतं. टोमॅटोचे भाव 200 रुपये किलो झाले तेव्हा नेपाळवरून टोमॅटो खरेदी केले. आता भाव कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा केंद्राला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा थेट इशारा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिलाय.
माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती का नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अंत त्या ठिकाणी बघू नका. निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी कायदे त्या ठिकाणी केले पाहिजेत. हीच भूमिका केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. आणि आमच्या या निफाड तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल, या ज्या भावना आहेत निश्चित राज्य सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं. राज्य सरकारने सुद्धा तात्काळ केंद्र सरकारकडे पाठवून मार्ग काढावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाफेडसह NCCFनं किती कांदा खरेदी केला याची आकडेवारी अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे केंद्र सरकार घेत असलेला निर्णय शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचा नाही, ही भावना नाशिक जिल्ह्यातले व्यापारी आणि शेतकऱ्यांची झाली आहे. आणि दररोज कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल या बंदमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे सरकारनं त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. जालना जिल्ह्यामध्ये पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळा संपत आलाय तरी सुद्धा जिल्ह्यात एकदाही मुसळधार पाऊस झालेला नाही. भोकरदनमधल्या पूर्णा नदीचं पात्र कोरडं ठाक पडल्यामुळे पाणी आणि चाऱ्याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती सुरू आहे. अशीच स्थिती राहिली तर येत्या काही दिवसात जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या पूर्णा नदीपात्रातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. अख्खा पावसाळा संपत आला मात्र जालना जिल्ह्यामध्ये एकही मोठा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते अद्यापही कोरडे पडल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. मी सध्या जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे आणि आपण जर बघितलं तर हे पूर्णा नदीचं पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं कोरडं पडल्याचं भीषण चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता. मागच्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा हे पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं कोरडं पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. जालना जिल्ह्यामध्ये यंदाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त केवळ 41 ते 42% एवढा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरीप हंगाम जो आहे तो पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. जर आपण बघितलं तर या ठिकाणी काही शेळ्या आणि मेंढ्या ज्या आहेत त्या या नदीपात्रामध्ये चरताना आपल्याला बघायला मिळतात. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, भोकरदन, जालना. पाणी असलं आता पाणीच नाही. पाणी हिशोबाने आम्ही जिथं पाणी तुंबण डारे डोरे असले तिथं पाणी पाचतो आम्ही आता इथून सध्या आता इथून पुढचं आता कसं होईल काय अजून काही पाणी पडलं नाही. असे हिशोबानं आम्ही आमच्या नदीच्या थडीनं असं लांबून लांबून आलो आम्ही इकडे हिंडत पण अजून काही पाणी नाही कुठे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाजवळ भूस्खलन होऊन पंप हाऊसची इमारत कोसळली आहे आणि यामुळे पुढचे 15 दिवस या धरणातनं शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या जॅकवेलचं आता इथे भूस्खलन होऊन जमीनदोस्त झालेले आहे. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे ही जॅकवेल दिसते आणि ही आता पूर्णपणे खाली कोसळलेली आहे. भूस्खलन झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचं इथलं स्थानिक सांगतात. आणि तसंच ही जॅकवेल जी आहे ही बरीच वर्ष नादुरुस्त होती असंही स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु झोपलेल्या प्रशासनाला इकडे लक्ष देण्याला वेळ नव्हता आणि आता जे व्हायचं तेच झालेलं आहे. रात्री 1च्या दरम्यान ही जॅकवेल जी आहे ही पूर्णपणे कोसळलेली आहे. यामध्ये 2 कामगार या ठिकाणी कार्यरत होते. त्यांना ते किरकोळ जखमी झालेले आहेत. आता हे जे पाणी आहे हे रत्नागिरी शहराला म्हणा किंवा शीळ गाव असेल ह्या गावांना इथून पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा आता याच्यापुढे जवळजवळ 15 ते 20 दिवस पाणी पुरवठा होणार नाही आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांचे पाण्या वाचून हाल होणार हे मात्र निश्चित आहे. एकंदरीतच जर बघितलं तर आता सणासुदीचे दिवस आहे. गणपती घरामध्ये आलेले आहेत आणि अशा वेळेला ही दुर्घटना घडलेली असून या ठिकाणी पाण्याविना रत्नागिरीकरांचे हाल हे नक्की होणार आहेत. परंतु प्रशासनाला वेळोवेळी ग्रामस्थांनी इथं अलर्ट केलेलं होतं. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला सांगितलेलं होतं की या जॅकवेलचं काम करा. ही जॅकवेल नादुरुस्त आहे. परंतु प्रशासनाने इकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही आणि आता ही जॅकवेल जी आहे ही पूर्णपणे कोसळलेली आहे. आणि एकंदरीतच बघितलं तर रत्नागिरीकरांवर आता पाण्यापासून तहानून राहण्याची वेळ येणार हे मात्र निश्चित. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. राज्यातल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं इटियाडोह धरण 100% भरलंय. यावर्षी पहिल्यांदाच हे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदी काठावरच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. दुसरीकडे चंद्रपुरात मुसळधार पाऊस झालाय. यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. धान पिकाला पोषक असलेला हा पाऊस सोयाबीन पिकासाठी मात्र धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
पुढचे 3 दिवस चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. चंद्रपूर शहरात ढगफुटी सदृश मुसळधार पावसानं नदी नाले काठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. तुकुम परिसरातल्या कार्मेल अकॅडमी शाळेच्या मागे कित्येक घरांमध्ये अचानक पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले. घरांमधल्या मौल्यवान चीजवस्तू, भांडी, कपडे आणि दैनंदिन वापराच्या सगळ्याच वस्तू घरात तरंगताना बघायला मिळाल्यानं नागरिकांचा संताप अनावर झालाय. ऐन सणासुदीच्या काळात शहर आणि जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाचा कहर पाहायला मिळतोय. कार्मेल अकॅडमी मागे पाणी अडवून ठेवणारी एक भिंत प्रशासनानं तोडल्यानं या भागातल्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी येत आहेत. सकाळपासून चंद्रपुरात पावसाला सुरुवात झाली आणि आता काही तासापासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. चंद्रपूरच्या अनेक सखल भागात आहे जे पाणी शिरलेलं आहे. आपण तुकुम या भागात आहोत. आपण बघू शकतो ज्याबरोबर अर्ध घर हे पाण्याखाली आहे आणि हे लोक जे आहेत मगारपासून आपल्या सामानाची सावरासावर करताय, पण आता घरचे जे काही सामान जे ते उरले पण नाही आहे. बघू शकता सगळे सामान जे आहे उंच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. सिलेंडर सुद्धा वाहत आहे आणि अशा प्रकारे या लोकांची परिस्थिती आहे. अन्नधान्य सुद्धा यांचं आता खराब झालेलं आहे आणि आपण बघू शकता इतकी भयंकर परिस्थिती काही तासाच्या पावसात झालेली आहे. आणि आपल्यासोबत इथं लोक आहेत, त्यांच्याशी बोलूया. हा कसा पाऊस झालेला आहे, कसा त्रास होतोय? आम्हाला खूपच त्रास होत आहे. सगळं आमचं नुकसान पूर्ण हे होऊन गेलं. गाड्या बिड्या सगळ्या आम्ही उचलता आम्हाला खूप त्रास होत आहे. त्यांनी काहीतरी हे करावं बा. आपण बघू शकतो या काही तासाच्या पावसात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा हवामान खात्याने 3 दिवसाचा अलर्ट दिला आहे. असाच पाऊस सुरू असला तर पुन्हा ही परिस्थिती जी आहे ती बिघडण्याची शक्यता आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. वाशिमच्या आर्वी तालुक्यात सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि या पार्श्वभूमीवर आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पिकांची पाहणी केली. तसंच नुकसानाचं सर्वेक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. दुसरीकडे अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यासह जिल्ह्यातल्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या संकटांमुळे आता हिरावला गेलाय. तातडीनं पिकांचं सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत. जळगावातल्या मुक्ताईनगरमधले केळी उत्पादक संकटात सापडले. केळी पिकावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक रोपं फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. बेलसवाडी इथल्या शेतकऱ्यानं जूनमध्ये 7.5 एकरवर 13,000 रोपांची लागवड केलेली होती. मात्र सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे आता या शेतकऱ्यानं 13,000 केळींची लागवड केलेली खोडं शेतातनं काढून टाकलेली आहेत. केळीला असलेला कमी दर आणि त्यात या रोगाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले. 5-5, 6-6 लाख रुपये कर्ज काढून केळीची लागवड करायची आणि शेवटी ही एवढी केळी फेकावी लागते. त्याला फेकण्याची मजुरी साधारण 40-40, 50-50 ह्या 13,000, 14,000 खोळांना येतोय. तर शेतकऱ्यांना काय करायचं? त्याला तर असं झालेलं आहे की तर आत्महत्याशिवाय पर्यायच नाही, अशातला प्रकार इथे झालेला आहे. कारण दरवर्षी एवढा 5 ते 6 लाख हमी भाव नाही आहे केळीला. कधी 500-600 रुपये भावानं केळी विकली जाते, तर कधी 1,500 ते 2,000 पर्यंत विकली जाते. पण हे हमी भाव केळीला नाही आहे आणि एवढी दरवर्षी केळी फेकावी लागते आहे. हे आम्हाला खूप संकट आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तसं प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी फेकली, या वर्षी फेकली, प्रत्येक 3 वर्ष झाले हे सारखं चाललेलं आहे. कृषी मंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातच बोगस पीक विमा लाटणारं एक रॅकेट सक्रिय झाल्याचं समोर आलेलं आहे. बीड नगरपालिकेची जागाच थेट शेत म्हणून दाखवली गेलेली आहे. तर राज्यातील 8 जिल्ह्यांसह परराज्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं तपासामध्ये उघड झालंय. शेतकऱ्यांचा पीक विमा नेमकं लाटतंय तरी कोण? पाहुयात स्पेशल रिपोर्ट. आधीच दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावानं बाहेरच्या जिल्ह्यातील बोगस शेतकरी पीक विमावर डल्ला मारत असतील आणि जिल्ह्याला बदनाम करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे शेतकऱ्यांनी. माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे की राज्यातल्या 8 जिल्ह्यामधील इतर लोकांनी बीडमधल्या जमिनीचा पीक विमा भरलाय त्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि जे पात्र आणि योग्य शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातले त्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा. सातत्याने पीक विम्याचा विषय आला की बदनाम होतो बीड जिल्हा, करून जाते दुसरे. ज्या लोकांनी हा लबाड लांडग्यांनी हा पार केलाय त्यांना सुट्टी देऊ नये एवढी विनंती.
धक्कादायक बाब म्हणजे तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा चक्क शेत दाखवून तब्बल 16,229 एकरचा पीक विमा उतरवल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. जवळपास 274 शेतकरी असे आहेत की ज्यांचं साधारण आपण क्षेत्र पाहिलं तर 12,000 हेक्टर, म्हणजे जर एकरमध्ये पाहिलं तर ते 30,000 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. अशावर शेतकरी आम्हाला म्हणजे बोगसरित्या विमा भरलेले आढळून आलेले आहेत. सध्या आमची चौकशी चालू आहे. जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण चौकशी आणि जे काही शेतकरी आम्हाला बोगस आढळून येतील आम्ही त्यांचे विमा प्रस्ताव तात्काळ रद्द करणार आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काही लिगल कारवाई करण्याचे संदर्भात जर सूचना असतील तर त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत. पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षण क्षेत्र यामध्ये तफावत आढळून येत असल्याचं विमा कंपनीला कृषी विभागाकडून कळवलं गेलंय. विमा कंपनीनं स्वतः कारवाई करून अशा शेतकऱ्यांवर चाप बसवला पाहिजे. तसंच पीडित खरे लाभार्थी वंचित राहू नयेत याची काळजी घ्यायला हवी अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी केल्यात. याची क्षेत्रीय तपासणी करण्याच्या सूचना ज्या आहेत की आमच्या सर्व यंत्रणा आणि विमा कंपनी दिलेल्या आहेत की त्याच अनुसार त्या तपासण्या त्यांच्याकडून होत आहेत. त्यामध्ये जे काही गोष्टी समोर येतील यामुळे या संदर्भात नियमानुसार विमा कंपनी आणि जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी महसूल विभाग त्यावरती कारवाई निश्चितपणे करेल. मात्र जे सच्चे शेतकरी आहेत की त्यांच्यावरती कुठेही अन्याय होणार नाही या बाबतीमध्ये आपण क्षेत्रीय यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत. पीक विमा कंपनीच्या पोर्टलवरच्या त्रुटींमुळे असे प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र जगण्याकरता एकीकडे संघर्ष करणारा शेतकरी आणि दुसरीकडे त्याच्या नावानं विमा लाटणारे भामटे, त्यामुळे एकंदरीतच या पीक विमा घोटाळ्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे लक्ष घालतात का आणि सत्य काय आहे समोर आणतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. याची माहिती आता सूत्रांकडून मिळते. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन 45+चं टार्गेट ठेवलं आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येक आमदाराकडे विशेष जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळते. भाजपची प्रत्येक कृती ही राजकीय स्वार्थासाठीच असते अशी टीका संजय राऊत यांनी केली आणि आगामी निवडणुका भाजप 100% हरणार आहे आणि त्यासाठीच महिला आरक्षणाचं विधेयक त्यांनी आणल्याचा टोला लगावलाय. सध्याच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील सगळ्या कार्यालय तोडणार असा इशारा आमदार राजू पारवे यांनी दिला आणि 50%पेक्षा जास्त नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीची मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या पारवेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. धनगर समाजाला एसटी संवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी इथं यशवंत सेनेच्या वतीनं आमरण उपोषण केलं जाते. तर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे सरकार ॲक्शन मोडवर आले आणि धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठकही बोलावली आहे. रत्नागिरी रायगड 2 जिल्ह्याला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करावा तसंच या नदीवर प्रस्तावित पुलाचं काम लवकर सुरू करावं या मागणीसाठी आरपीआयचे मंडणगड माजी तालुकाध्यक्ष राजेश कमरे यांनी उपोषण सुरू केलं आणि गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून सरकारनं त्याची दखल घ्यावी अशी मागणी केली जाते. तर यवतमाळच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगानं आक्रमण केलं आणि त्यामुळे आधीच अतिवृष्टीनं हैराण झालेल्या शेतकऱ्यासमोर नवं संकट आता उभं राहिलंय. लातूरच्या बाजारपेठेमध्ये तूर आणि मूग 10,000 रुपयांवर तर उडीदही तेजीत असल्याची माहिती समोर येते आणि पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या मुगाच्या राशी सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाची आवक 400 क्विंटल असून दरही 10,000वर पोहोचला आणि त्याचबरोबर तुरीची आवक 85 क्विंटल झाली आहे आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. तर रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारा मिनी ट्रक टायर फुटून उलटल्याची घटना वाशिमच्या विठोलीजवळ घडली आणि अपघातानंतर काही वेळातच त्यातील तांदळाच्या गोण्या नेण्यात आलेल्या असून पोलीस आणि पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय. तर लाखनी शहरामधील ग्रीन फ्रेंड्सच्या निसर्ग मित्रांनी 3 वन्यजीवांना वनदान दिलंय. तर
घरामध्ये शिरलेलं उंदीर मांजराचं पिल्लू टेरेसच्या जाळीत अडकलं होतं. वानर आणि कणा तुटलेल्या सापावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलं. आरक्षणाच्याच मुद्द्यावर नागपुरामध्ये ओबीसी राष्ट्रीय महासंघाचं आंदोलन सुरू आहे आणि दरम्यान आंदोलकांच्या चर्चेसाठी आज सरकारचे प्रतिनिधी येऊ शकतात. त्यामुळे आज तरी आंदोलनावर तोडगा निघतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटी इथं आंदोलन स्थळी जाण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून सुरू आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या राज्यप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीनंतर दिलीपराव सोनवणे यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे आणि आगामी काळात प्राध्यापक आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आणि या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंनी याचिका दाखल केली होती. राज्यभरामध्ये आगामी 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून आजपासून पुण्यासह घाटमध्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सोबतच शुक्रवारपासून राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे आता 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला चांगलाच फटका बसलाय. जोरदार पावसामुळे गणेश भक्तांना मिरवणुकीतून काढता पाय घ्यावा लागला. तर ठाण्यासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे आता भातसा धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीकाठच्या 52 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. सर्वसामान्यांची लालपरी आता लवकरच काट टाकणार असून येत्या 2 वर्षात महामंडळाच्या ताफ्यात 5,000हून अधिक एसी बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि यावेळेला ते बोलत होते. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महामंडळानं यंदा 3,800हून अधिक बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महामंडळाचा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचं चन्ने यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सनदी अधिकारी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने सर आलेले आहेत. बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आता त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एसटीच्या रूपानं काय सेवा सुविधा मिळणार आहेत. सर, सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन, कारण की आता कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी जो रेकॉर्ड एसटीने केलेला आहे की जी संख्या होती ती प्रचंड वाढलेली आहे. जवळपास 4,000च्या आसपास बसेस सोडल्या गेलेल्या आहेत. कशा पद्धतीने नियोजन केलं गेलंय? हे नियोजन साधारणपणे असं होतं की बसेस प्रत्येक दिवशी किती आहेत, 15 तारीख 16 तारीख या तारखेपासून आपण सुरू केलं. तर त्याप्रमाणे औरंगाबाद असेल, नाशिक असेल, काही प्रमाणात बुलढाण्यापासून सुद्धा आम्हाला बुलढाणा अकोला इथून सुद्धा आम्हाला बसेस मागवाव्या लागल्यात. त्या आपण मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आणतो. तिथून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरात नेतो, त्यांना परत आणतो इकडे, पुन्हा परत लोकांना सोडतो. तर अशा प्रकारे हे ऑपरेशन्स आपण राबवत असतो. साधारणपणे 10-12 दिवसाचं हे पूर्ण कालावधी आपला गणेशोत्सवाचा असतो. पण तिथे कुठलीही बस कुठल्याही गावाला जाण्यासाठी किंवा कोणीही बुकिंगसाठी आलं, अगदी शेवटच्या क्षणी काही लोक आले, काल परवापर्यंत लोक येत होते, प्रत्येकाला आम्ही बस उपलब्ध करून दिली. साधारणपणे 4,000 ट्रिप्स कोकणामध्ये आम्ही यावर्षी केलेल्या आहेत. सर, एवढं सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर लोकांना एसटी म्हटलं की जी जुनी लोकं आहेत किंवा ज्यांचा प्रवास कायम खेडेगावातनं शहराच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याला झालाय, त्यांच्यासाठी ती जवळची लालपरी राहिलेली आहे. पण बदलत्या काळासोबत एसटीनेही बदलायला हवं, आधुनिक व्हायला हवं असं लोकांना वाटतं. म्हणजे लालपरी हे भूषणावच आहे, पण अनेकदा लाल डब्बा म्हणून
अवहेलनाही देखील केली जाते आहे. तर खऱ्या अर्थानं आता एस टीने बदलायची गरज आहे का? निश्चितच गरज आहे. बदलते पण आहे एस टी. आता नवीन बसेस जर आपण बघितल्या या कालावधीमध्ये ज्या 700 बसेस आम्ही इंडक्ट केल्या गेल्या वर्षी, या बसेस आमच्या युरो 6 म्हणजे BS6च्या ज्या आहेत त्या बसेसला रिक्लायनिंग सीट्स आहे. प्रत्येक सीटला चार्जिंग फॅसिलिटी आहे आणि अतिशय कम्फर्टेबल प्रवास त्यामधून होतो आणि याची तिकीटसुद्धा आपली ऑर्डिनरी बसचीच आहे. आम्हाला ऑर्डिनरी बसच आता चांगली करायची आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं की लालपरी हे जे आमचं ब्रँड आहे, हे ब्रँड आम्हाला अधिक चांगलं करायचं आहे. ब्रँड आमचं हेच राहील, पण ती खऱ्या अर्थाने परी आम्हाला करायची आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची आता बसेस आपल्या ई शिवनेरी बस चालते आहे मुंबई पुणे या मार्गावरती. नंतर ई शिवाई आमचं हे ब्रँड आहे जे पुणे बेस आहे. म्हणजे पुण्यावरून नाशिकला, कोल्हापूरला, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद ह्या ठिकाणी चालतं. तर ह्या बसेस ज्या आता नवीन बसेस इलेक्ट्रिकच्या आल्या आहेत, यांचं जर आपण बघितलं तर हा अतिशय कम्फर्टेबल प्रवास आपल्याला यातून होतो. उंचच्या उंच भरारी एस टीनं खऱ्या अर्थानं घ्यावी, ज्याचा फायदा गावातल्या सर्वसामान्य लोकांना नक्कीच होऊ शकतो. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाचा पाठपूजन सोहळा पार पडलाय. ठाण्यातल्या कळवा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटाची पूजा करून देवीची आरती केलेली आहे. गेल्या 47 वर्षांपासून हा नवरात्रोत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडतोय आणि यंदा सुद्धा हा नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार असून देवीची मूर्ती 9 फूट उंच असणार आहे. कळव्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक गणपत शेळकर आणि किरण गणपत शेळकर यांच्या मूर्ती कारखान्यात दरवर्षीप्रमाणे ही देवीची मूर्ती घडणार आहे. मावळमधल्या कुसगाव बुद्रुक या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र हा हलता देखावा घरगुती गणपतीच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे. संतोष राऊत यांच्या घरी हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये. या देखाव्यात